एक 3 षटकांचा सामना म्हणजे T20चा सामना जवळपास त्याच रूपात बघणार आहोत असं वाटतं यासिन सर. कारण इथे 18 चेंडूत फक्त खेळायला संधी आहे आणि त्या 18 चेंडूमध्ये तुम्हाला तुमचं टॅलेंट भरभरून दाखवायचं आहे. काय दुसरा तुमच्याकडे ऑप्शन नाही आहे. शिरुविक गोलंदाजी करता तयार. आपण पाहतो डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, वायडिश मिड विकेट, लॉंग ऑन लॉंग ऑफ, डीप कव्हर पॉईंट. यष्टीरक्षक फार दूर उभा आहे ओंकार हरपाल आपण पाहतोय आणि गोलंदाजीचा भार डोक्यावर खांद्यावर घेतला आहे तो शिरुविक याने. षटकाची सुरुवात, पहिलं षटक. तंत्रशुद्ध गोलंदाज, वेगळ्या ढाच्याचा गोलंदाज. पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर थोडासा जात होता, कट केला होता, परंतु यष्टीरक्षक ओंकार हरपाल अतिशय बुद्धिमान आणि खेळातला बराचसा महत्त्वाचा भाग त्याला मानलं जातं असं हे त्याचं खेळाचं प्रदर्शन असतंय. यावेळचा फटका आपण पाहतोय. क्या बात है. चेंडू सरळ जंगलात 6 धावांसाठी. डीजे चेंडूवरती मात्र चांगला जोरदार असा प्रमोद राऊत या क्लास फलंदाजाचा फटका पाहायला मिळतोय. तंत्रशुद्ध फटका पाहायला मिळाला, लांब असा फटका पाहायला मिळाला आणि त्या षटकाराने धावफलक पोचलाय 6. क्या बात है. अशी सुरुवात आहे त्यांची. प्रमोद राऊत संयम राखतायत. याआधी षटकार मारला होता, परंतु जर चांगला चेंडू आला तर त्याला सन्मानसुद्धा त्याच प्रतीचा द्यायचा असं त्याने ठरवलंय. खराब मिळाला मारायला सोडायचं नाही आणि चांगला आला सन्मानच करायचा. हेच तर क्रिकेट आहे मित्रांनो. एका चांगल्या खेळाडूची हीच ओळख असते आणि ती सन्माननीय प्रमोद राऊत यांनी निर्माण केली चौलचं प्रतिनिधित्व करताना. चांगला फटका पुन्हा एकदा येतोय, पाहायला मिळतोय, परंतु क्षेत्ररक्षक अभिषेक खातू आपल्या उंचीचा पुरेपूर वापर करताना लॉंगॉनच्या दिशेला क्षेत्ररक्षण करताना छलांग लावून त्यांनी हा चेंडू पकडलाय आणि बाउंड्री पार होण्यापूर्वी त्या चेंडूला अडवून ठेवलेला आहे. धावसंख्या होते 7 धावा. विदाउटला 7 आपण पाहतोय. नमस्कार थळे पुरस्कृत श्रावणी स्पोर्ट चौल आणि त्यांच्या अपोजिट माणकेश्वर कोळगाव या 2 बलाढ्य संघादरम्यान हा सामना चालू आहे. 3 षटकांचा सामना. वेळेअभावी 3 षटकं या सामन्याकरता योजनापूर्वक नियुक्त केलेली आहेत. या बात आहे. चांगला चेंडू, परंतु त्याच पद्धतीनं खेळण्याची सुद्धा भूमिका या ठिकाणी बजावली आहे ती संतोष डक्षीकर उर्फ बाबू यांनी. आणि धाव 1 वाढते. धावसंख्या 8. 1 षटकार, 2 सिंगल, 2 निर्धाव चेंडू, अशा प्रकारे हे षटक आपण पाहतोय. एक अवश्य चांगला षटकार प्रमोद राऊत यांनी मारून दाखवला, पण बाबू डक्षीकर हा खऱ्या अर्थानं एक किलर फलंदाज आहे. एक जोरदार षटकार त्यांनी मारला होता. पहिल्या सामन्यामध्ये जेव्हा गरज होती तेव्हा त्यांनी मारला होता आणि तो पहिल्यापासून येऊन तो षटकार मारण्यासाठीच तिथे थांबला होता असं वाटायला लागलेलं की तो षटकार त्याच्याच हक्काचा होता. डिक्लर स्वरूपाची धाव येते. धावसंख्या 9 झाली आहे. एकही फलंदाज बाद नाही आहे. 9 धावा. सामान्य धावसंख्या झाली आहे. शिरुविकच्या षटकामध्ये 1 षटकार लागलाय, 3 सिंगल, 2 डॉट बॉल, परंतु एकही अवांतर चेंडू त्याने या षटकात टाकलेला दिसला नाही आपल्याला. एकत्र जास्त वेळ येऊ नका. वेळ वाचवायची असेल तर तुम्हाला मीटिंग फटाफट संपवायला लागेल. मीटिंग परवडायची नाही. सगळं काही ठरवून ठेवा, प्रीप्लॅन करा आणि प्रीप्लॅन वरूनच तुम्हाला पुढे प्रोग्रेस करायचा आहे. या सामन्यात सध्या मैदानामध्ये सातत्यानं खेळ सुरू असल्यामुळे मैदानाची अवस्था बिघडली जाते आणि ती परत पूर्वपदावरती आणायची असेल तर तेच काम केलं जात आहे जे सध्या आयोजक करतायत. 1 षटक 9 धावा आणि अभिषेक खातू उंचपुरा गोलंदाज
अभिषेक खातूने आपल्या पहिल्या सामन्यामध्ये काय भन्नाट बॉलिंग केली होती, पण आता त्याचाच त्याला कॉपी करायची आहे. या षटकामध्ये चांगले फलंदाज समोर असताना तुमचा कस लागतो आणि तो कस लागताना तुम्हाला तुमची भूमिका परफेक्ट वठवायची आहे. खोलातला चेंडू प्रमोद राऊत यांनी फटकावून काढलाय. चेंडू सीमा पार चिरून गेलाय. 4 धावांकरता ठीक आहे. चांगला रट्टा मार फटका मारलाय प्रमोदजी राऊत यांनी आणि त्या चौकाराने धावसंख्या 13 पर्यंत नेऊन त्यांनी ठेवलेली आहे. क्या बात आहे. जसं म्हणतात ना, एखादा फलंदाज धावा करण्याचं कॉन्ट्रॅक्ट घेतो, त्या पद्धतीनं बाबू डक्षीकर किंवा प्रमोदजी राऊत ह्या खेळाडूंकडे त्या दृष्टिकोनातून आपण पाहत असतो. कारण आक्रमकता हा त्यांचा सगळ्यात आवडता विषय आहे आणि त्या विषयामध्ये ते 100 मार्क प्राप्त कसे करायचे यासाठी जास्त मेहनत करत असतात. प्रमोद राऊत यांचा फटका पाहायला मिळतोय. फसला की काय, आणि अर्थातच शिरुविकच्या हातात कॅच आणि प्रमोद राऊत बॅक टू द पॅव्हेलियन. डीजे आऊट केलंय आणि लेफ्ट हँडर बॅट्समनला या मैदानात आऊट करणं हे फार मोठं स्वप्न असतं गोलंदाजाचं, आणि अशा प्रकारे ते स्वप्न त्यांनी आता पूर्ण केलेलं आहे. आपण पाहतोय हे जे मैदान आहे ते लेफ्ट हँडेड फलंदाजांसाठी फेवर करतं, त्यांना मदतगार असते आणि म्हणून लेफ्ट हँडेड बॅट्समन आऊट करायचं हे स्वप्न घेऊनच गोलंदाज धावत असतात गोलंदाजीकडून, आणि ते स्वप्न पूर्ण केले अभिषेक खातून. 13 धावा झाल्या धावफलकावरती आणि एक मोठी विकेट आत्ताच परतली. ओपनिंग बॅट्समन प्रमोद राऊत डगआउटला परत गेलेत आणि त्यानंतर परत अवतरलाय आणखीन एक त्यांचा वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट लेफ्ट हँडेड बॅट्समन, ज्याचं नाव आहे हितेश. अभिषेक खातूचा खोलातला चेंडू तेवढा तंत्रशुद्ध मारला जात नाही आहे. धाव मात्र फक्त एकच प्राप्त होणार आहे, पण स्ट्राईक रोटेट करणं सुद्धा महत्त्वाचं आहे. कारण बाबू डक्षीकर, संतोष डक्षीकर यांना आपण आक्रमक फलंदाजी करताना अनेक वर्ष पाहिलं आहे. 20-22 वर्ष तर आम्ही पाहतोय त्यांना, आणि बऱ्याच स्पर्धा त्यांनी मोठ्या खेळल्या, दिवसाच्या रात्रीच्या खेळून अनेक फायनल पुरस्कारांचा वर्षाव त्यांच्यावर झालेला पाहिला. असं आपण त्याचं क्रिकेट करिअर तपासलं तर पाहायला मिळतं. धावसंख्या 14, 1-14. ज्या वेळेस चेंडू घायल आणि लाईन आणि लेंथ आपल्याला पाहायला मिळते, वेग, लाईन आणि लेंथ याचं मिश्रण जे आहे ना, ते मिश्रण पॉवरफुल आहे. अत्यंत प्रभावशाली गोलंदाजी, टिच्चून गोलंदाजी, नामोहरम करणारी गोलंदाजी, निर्धाव चेंडू पडणारी गोलंदाजी. या षटकामध्ये चौकार गेलाय, विकेट पडली आहे, सिंगल धाव आली आहे. अभिषेक हेतू ज्याचं नाव आहे, हा चेंडू शॉर्ट पिच टाकला, नो बॉलचा इशारा पंचांनी केला आहे. निर्धारित लाईनला क्रॉस करून त्याचा पाय पुढे गेल्याचं पंच बघतायत. वैभव घरत आणि तात्काळ या नेत्रकटाक्षाने हेरलं का अभिषेक खातूचा चेंडू नो बॉल आहे आणि तो ताबडतोब त्यांनी मान्य केला आहे. नो बॉलने धावसंख्या होते 15 धावा, 15 ऑन बोर्ड. फ्री हिट हा प्रकार नाही आहे. नमस्या थळे पुरस्कृत श्रावणी स्पोर्ट चौल आणि माणकेश्वर कोळगाव यांच्यात मॅच आहे. फुल टॉस चेंडू करायचा प्रयत्न, परंतु ऐन मोक्यात फलंदाजी करताना आपण पाहतो की आपण मानसिकतेनं तयार नसतो. चेंडू असा येईल याची कल्पना नसते आणि त्या कल्पनातीत चेंडूनं कधी कधी आपण स्वतःच बीट होतो, आणि तेच आत्ता आपण संतोष डक्षीकरांच्या बाबतीत होताना पाहिलं आहे. आणि त्यामुळे धावसंख्या 1 धावेनं पुढे सरकताना ती पोचली आहे 16 धावांपर्यंत.
1-16 या मैदानात चौल संघ सध्या वावरतोय. मोठे फटके अपेक्षित आहेत. एक चौकार एक षटकार, 2 मोठे शॉट्स त्यांचे लागलेत, परंतु अपेक्षा अजून शॉट्सची आहे, कारण सामना फक्त आणि फक्त 3 षटकांचा आहे. हे मात्र आपण सर्वांना सांगू इच्छितो. वेळ जसा आम्हाला पुरेल तसा आम्ही षटकांच्या बाबतीमध्ये ठराव करू. कोणत्या सामन्यासाठी किती षटकं असतील घड्याळाकडे पाहू, सगळं ठरवू आम्ही इकडून. अकुट टप्प्याचा अतिशय तंत्रशुद्ध चेंडू, हुकूमत गाजवणारा चेंडू, फलंदाजांची बोलती बंद करणारा चेंडू आणि हितेशच्या समोर टाकलेला हा एक अव्वल नंबर क्लास चेंडू. आणि या चेंडूबरोबर षटकाची समाप्ती होते. पहिल्या षटकात 9 धावा शिरविकनं दिल्या आणि या षटकात 1 विकेट प्राप्त करणारा आणि 7 धावा देणारा अभिषेक हातू ठरलाय. चांगला गोलंदाज. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि धावसंख्या पोहोचते 8 धावांच्या सरासरीनं 2 षटकांच्या समाप्तीला 16 धावा. ज्या विशालची मगाशी यासिन सरांनी तारीफ केली की त्या कमाल गोलंदाजी केली, कारण प्रतिस्पर्धी टीमचे मोठे मोठे फलंदाज समोर असताना आपली मानसिकता कमजोर होते, पण त्याने कमजोर होऊ दिली नाही. त्याने तेवढा शक्तिशाली परफॉर्मन्स केला. तुम्ही तेवढे परफॉर्मन्स भारी कराल, कदाचित आम्ही तुमच्या वरचं ठरू, या प्रकारातली त्यांनी मगाशी बॉलिंग केली आणि म्हणून त्या सक्सेसला तो हात घालू शकला. यासिन सर, दॅट इज फॅन्टॅस्टिक. विशाल म्हात्रे, राजू मामांचे सुपुत्र, राजू मामांचे शहेजादे असं म्हटलं तरी चालेल, कारण त्यांच्या घरातच क्रिकेट भरलेला आहे. क्या बात है. बाबूचा चेंडू आणि विशालला विकेट. डीच आहे. हॅलो, तुडाळ गावचे सुजित पाटील यांना विनंती असेल की आपण पावणे कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. केतन मैदानात चाललेत. केतनचा बॉलिंग परफॉर्मन्स पण भारी, फलंदाजी पण भारी. आज आपण जर दिवसभरात पाहिलं तर त्यांच्याकडून असा डबल परफॉर्मन्स पाहायला मिळाला. 2 धारी तलवार असल्याचं त्यांच्याकडून पाहिलं. षटक क्रमांक 3 सुरू केलं. विकेट प्राप्त करून विशाल राजू म्हात्रे यांनी कमाल केलेली आहे. जो विश्वास त्यांच्याकडे आहे तो कमाल प्रतीचा आहे, कमाल दर्जाचा आहे. विशाल म्हात्रे, मॅन फ्रॉम कोळगाव. क्या बात है. मोठी विकेट प्राप्त केली आणि त्यानंतर मैदानामध्ये आपण पाहतो आलेला केतन. दुसरा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस क्या बात है. काय चेंडू पडतायत. विशाल म्हात्रेचं बॉलिंग स्किल कमाल दर्जाचं झालेलं पाहायला मिळते. मागच्या मॅचचा कॉन्फिडन्स त्याने इथे पण तेवढाच वापरला आहे, कारण तुम्हाला एका सामन्यामध्ये विकेट प्राप्त करून किंवा नामवंतांसमोर त्यांना नामोहरम करून जो कॉन्फिडन्स वाढतो, तो कॉन्फिडन्स तुम्हाला या सामन्यात कंटिन्यू करता आलेला आहे. असं विशाल म्हात्रेचं बॉलिंग प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळते. क्या बात है. फॅन्टॅस्टिक बॉलिंग विशाल म्हात्रे. क्या बात है. विशाल म्हात्रेचा पुन्हा एक चांगला चेंडू. फलंदाजाला मात्र आक्रमक फटका खेळायला परेशानी होतीये हे पाहायला मिळतंय केतनला. धावसंख्या मात्र इथे आपण 18 झालेली आहे असं पाहतोय. 18 धावा झाल्यात. धावा पुरेशा नाही आहेत. धावांची भूक कधीसुद्धा मिटत नसते, ती कधीच कमी होत नसते. आम्हाला इतक्या धावा झाल्या पाहिजेत असं कुठेतरी गणित असतं, पण पहिली बॅटिंग असते तेव्हा तुम्हाला काही फार प्रेशर नसतं. चेसिंग राऊंडला आल्यावर बरंच टेन्शन असतं. चांगला पाहतोय आपण. चांगली फिल्डिंग होते आपण इथे पाहतोय. धावसंख्या वाढून पोहोचते 19 पर्यंत. चांगले खेळाडू आज आपल्याला पूर्ण मैदानात चौफेर दिसून येत आहेत प्रत्येक टीममध्ये. विशालचा चेंडू, कमाल गोलंदाजी. क्या बात है. आणि शिरुविकचा फॅन्टॅस्टिक कॅच. ठीक आहे.
चेंडूवरती 2 विकेट आणि फक्त 3 धावा खर्च केल्या विशालने. आणि म्हणतात ना, मिलता है सबका साथ तो बनती है बात, ते खरं आहे मित्रांनो. आणि त्यामुळे आमचे दैवत चव्हाण, मॅन फ्रॉम तुडाळ, सगळी मंडळी आलेली आहेत. सुजित पाटील आलेले आहेत, तुडाळचे पण हौशी क्रिकेटपटू. विशाल राऊत अगोदर येऊन बसले सकाळपासून. आणि इरफान मुकादम हे सुद्धा सकाळपासून बसलेत येऊन सामने बघायला. सर्वांचं स्वागत आहे आमच्या तुडाळवासियांचं. धावसंख्या झालेली पाहतो 19. विशाल म्हात्रेचा कमाल परफॉर्मन्स आपण आज दिवसभरात बघतोय. पहिल्या सामन्यात, दुसऱ्या सामन्यात सलगतेनं फलंदाजांना नाकी दम आणलाय आणि त्यांच्या बॅटिंगची बोलती बंद करायचा चांगला प्रयत्न केलाय. विशाल म्हात्रे, मॅन फ्रॉम कोळगाव, माणकेश्वर कोळगाव, फॅन्टास्टिक बॉलिंग. पूर्णतः फलंदाजांना बांधून ठेवण्याचा प्रकार केलाय विशाल म्हात्रेच्या बॉलिंगने. क्या बात. यष्टिरक्षकाला नामांकित संधी आणि विशालला आणखीन एक विकेट. कमान डीजे. काय कमाल केली. पहिल्या मॅचमध्ये सुद्धा विकेट काढल्या तब्बल 2. आणि या सामन्यात त्याने 3 धावा देताना फक्त 3 धावा दिल्या आणि 3 विकेट मोठ्या प्राप्त केल्या. विशाल म्हात्रे, वेल डन. तुमचा परफॉर्मन्स वरच्या लेवलचा झाला आणि कॉन्फिडन्स सुद्धा तुमचा उच्च प्रतीचा झालाय, यात काही शंका नाही. आणि काय होतं पाहायचं. 3 धावा 3 विकेट. विशाल म्हात्रे, मॅन फ्रॉम कोळगाव, फॅन्टास्टिक बॉलिंग. आता पुढे पाहूया काय होतं. 20 धावांचा पाठलाग फक्त करायचा आहे आणि या 20 धावांसाठी काय रणनीती असणार फलंदाजांची आणि कोणत्या प्रकारचे फटके लागतील, कशी बॉलिंग असेल, काय काय प्रॉब्लेम क्रिएट होणार हे पाहूया. गार्विक आतिश म्हात्रे यांकडून विशाल बंड्या याला परफॉर्मन्स फंटॅस्टिक केल्याबद्दल ₹500चा पुरस्कार आहे. सामना संपल्यावर तुम्हाला तो प्रदान केला जाईल आमच्या पाहुणे कक्षातून. धन्यवाद. ओव्हर टू यू यासिन सर. 20 धावांचा सामना. प्रणाम केला बातेला. धन्यवाद डीजे मास्टर. जिंकण्यासाठी फक्त 20 धावांची गरज. 3 षटकांचा हा सामना. 18 चेंडू आणि 20 धावा. चालू असलेला सामना आपण पाहतोय. श्रावणी स्पोर्ट्स चौल विपक्ष माणकेश्वर कोलगाव. माणकेश्वर कोलगाव या संघानं नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर सर्वात प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं श्रावणी स्पोर्ट्स चौल या संघाला. आणि त्यांच्या संघनायकाचा निर्णय अगदी अचूक ठरला, योग्य ठरला. शुरवीक यानं जे पहिलं षटक टाकलं, शुरवीकने पहिल्या षटकामध्ये फक्त 9 धावा खर्च केल्या. त्यानंतर अभिषेक खातू याने जे दुसरं षटक टाकलं त्यामध्ये त्यांनी फक्त 7 धावा खर्च केल्या. आणि विशाल म्हात्रे मागच्या सामन्याचा हिरो, ज्याने या षटकामध्ये या सामन्यामध्ये सुद्धा अप्रतिम गोलंदाजीचा मारा केला, फक्त 3 धावा खर्च केल्या आणि 3 फलंदाजांना बादसुद्धा केलं.
अर्थात आत्तापर्यंत त्याच्या नावावरती 5 विकेट लागलेले आहेत. फक्त 2 षटकं त्यांनी टाकली आणि फक्त 9 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. अप्रतिम गोलंदाजी. वळूया पुन्हा एकदा सामना इथे सुरू होतोय. या सामन्याचं धावतं समालोचन आपल्या राष्ट्रीय भाषेमध्ये मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. धन्यवाद. प्रशांत मोहरे आए हैं अपना निजी पहला ओवर लेके. स्ट्राइक एंड पर बल्लेबाज ओमकार हरपाल. ओवर पिच गेंद उसे अक्रॉस द लाइन खेला था डीप स्क्वायर लेग की दिशा में. केतन चेरकर वहां पे मौजूद थे, मगर केतन चेरकर जब तक उस गेंद को फील्ड करते, थ्रो करते, तब तक दोनों भी बल्लेबाजों ने चहलकदमी के साथ 1 रन यहाँ पे मुकम्मल कर लिया है. और इस 1 रन के साथ ओमकार ने भी अपना खाता खोला, अपने टीम का भी खाता खोला इस 1 रन के साथ. उनके साथी बल्लेबाज शुरूवीक मैन फ्रॉम पेजारी एक अच्छे ऑलराउंडर की हैसियत से जाने जाते हैं. गेंदबाजी करने का उनका अपना ही अनोखा अंदाज. बहुत ही कॉन्फिडेंट बल्लेबाज है प्रशांत मोहरे. जी हाँ, प्रशांत मोहरे की पहली गेंद को हालांकि ऑफ स्टंप के बाहर ललचाया था, मगर उसे पहले ही मन बना लिया था कि मिड विकेट के ऊपर से उड़ाएंगे, मगर शरीर से बहुत दूर खेला था. गेंद टप्पा खाने के बाद और थोड़ी सी बाहर की तरफ निकली और गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं थी. बिंदी गेंद. प्रशांत मोहरे भी एक जाने माने गेंदबाज है. दो रन बोर्ड पर लग चुके हैं. याच दरम्यान सन्माननीय प्रथमेश मोहिते यांना विनंती आहे, सर आपण व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हावं. सन्माननीय प्रथमेश मोहिते. आहा, बहुत ही बढ़िया गेंद. प्रशांत मोहरे ये बताते हुए कि हम भी कुछ कम नहीं है, हम भी कच्चे गुरु के चेले नहीं है, हमने भी कच्ची गोलियां नहीं खेली है. वाह, लास्ट मैच के हीरो, मैन ऑफ द मैच, जिन्होंने 48 रनों की यादगार पारी खेली, 1 हैंडेड अपने टीम को जीत दिलाई थी, बड़ी टीम को इस प्रतियोगिता से बाहर का रास्ता दिखाया था. जी हां, फिर से एक बार चकमा दिया था, बाल बाल बच गए. गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया और विकेट कीपर के सर के ऊपर से गेंद निकल गई लॉन्ग स्टॉप रीजन में. डिक्लेयर जोन वहां पे मौजूद और इसी वजह से 1 रन यहां पे मिलेगा, मगर लगातार 2 गेंदों पर बैक टू बैक चकमा दिया था. ओमकार हरपाल एक बहुत ही बड़े बल्लेबाज का नाम है. कोलकाता, राजस्थान, कर्नाटक, केरला, गोवा, इन सभी राज्यों में इस खिलाड़ी ने अपने खेल का प्रदर्शन करते हुए अनेक क्रिकेट के दीवानों के दिलों के ऊपर राज किया है. बहुत ही बढ़िया बल्लेबाज है. मैं आपको याद दिलाना चाहूँगा, लास्ट ईयर रायगढ़ प्रीमियर लीग के उत्कृष्ट बल्लेबाज के खिताब से इस खिलाड़ी को नवाजा गया था. हालांकि कुछ रन के फासले से मैन ऑफ द सीरीज का खिताब उनसे छीन गया था वही ओमकार हरपाल. मगर पहले ओवर में प्रशांत मोहरे के सामने पूरी तरीके से निष्प्रभ नजर आए. प्रशांत बहुत ही अच्छे लय में, बहुत ही अच्छे रंग में नजर आए. प्रशांत मोहरे ने पहले ओवर में मात्र 4 रन खर्च किए. हालांकि उनके हाथ कोई सफलता नहीं लगी, मगर रनों के ऊपर रोक लगाई है, रनों को सुखा दिया है. अब 12 गेंदें बची हैं और जीतने के लिए यहाँ से 16 रनों की और ज़रूरत. देखिए, मैच यहाँ पे बन चुका है. यहाँ पे अगर इस ओवर में 7 या 8 ही रन आते हैं तो अंतिम ओवर में ये मैच चला जाएगा. और अंतिम ओवर में मनोवैज्ञानिक दबाव बल्लेबाजों के ऊपर भी होगा, क्योंकि अगर बड़ा स्ट्रोक खेलते हैं और हवा में गेंद जाती है, पकड़े जाते हैं, तो फिर नए बल्लेबाज को यहाँ पे आकर बड़ा शॉट खेलना हालांकि बहुत ही मुश्किल है. इसी वजह से अब इस ओवर के ऊपर निर्भर होगा इस मैच का रिजल्ट. नए गेंदबाज आए हैं नितेश पाटिल, मैन फ्रॉम पेजारी. पेजारी पॉइनाड इस इलाके से बिलोंग करता है. ये ऑलराउंडर खिलाड़ी बाएं हाथ से बल्लेबाजी करता है, मगर गेंदबाजी करते हुए राइट हैंडेड गेंदबाजी करता है. जिस तरीके से हमारे सौरभ गांगुली दादा बल्लेबाजी करते हुए बाएं हाथ से बल्लेबाजी करते हैं और जब गेंदबाजी करने का मौका आता है तो अपने दाएं हाथ से गेंदबाजी करते हैं. बहुत ही बढ़िया यॉर्कर के साथ शुरुआत की है हितेश ने. हालांकि खोद कर खेला था उस गेंद को बल्लेबाज शुरू ने.
एक रन यहाँ पे मुकम्मल होता हुआ 5 रन बोर्ड पर लग चुके हैं। हितेश पाटिल फिर से एक बार, जी हाँ, फुल टॉस, मगर सीधा मिड विकेट के ऊपर से। ऐसा लगा था पहली नजर में कि ये कैच हो सकता है, मगर प्रशांत मोहरे निराशा से उस गेंद को सिर्फ देखते रहे, निहारते रहे। गेंद दर्शक दीर्घा में 6 रन के लिए। धन्यवाद डीजे मास्टर। इस छक्के के सहायता से रनों की संख्या 11 रन। इस मरतबा ऑफ स्टंप पर सफल होकर जबरदस्ती फिर से एक बार ऑन साइड की दिशा में खेलने की कोशिश की थी। पैड ऑन होने का खतरा था, मगर बाल बाल बच गए। फिर से एक बार गेंद हालांकि विकेट कीपर को चकाती हुई डिक्लेयर जोन में जा चुकी है। ती ब्लॅक स्क्रीन जी आहे विकेट कीपरच्या मागे, तिथे बसलेले प्रेक्षकांना विनंती आहे की आपण तिथे न बसता आपल्यासाठी जे पेंडॉल उभारलेले आहेत त्यामध्ये जाऊन बसावं, कारण आमचे अंकित पाटील सांगत आहेत की ते कॅमेरामध्ये अगदी खराब दिसतंय, प्लीज विनंती आहे। 13 रन बोर्ड पर लग चुके हैं। पहले ओवर में मात्र 4 रन आए थे। इस 4 गेंदों में 9 रन खर्च किए हैं हितेश ने। इस ओवर में ओमकार हरपाल के बल्ले से हमें एक छक्का देखने को मिला। कुल मिला के इस 1 रन के साथ ओमकार पहुंचे हैं 12 पर। शुरुवीक इस मतलब स्ट्राइक गेंद पर, जी हाँ, अच्छी गेंद थी। फिर से एक बार अपने कलाई को रोल किया, फ्लिक ऑफ द रिस्ट, और उस गेंद को शॉर्ट स्क्वायर लेग की दिशा में ढकेला था। डीप स्क्वायर लेग के फील्डर तेजी के साथ उस गेंद तक पहुंचे, उस गेंद को फील्ड किया, मगर तब तक दोनों भी बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल कर लिया था। 5 गेंदें हो चुकी है, 13 रन बोर्ड पर लग चुके हैं। अभी भी 7 रनों की ज़रूरत। अगर यहाँ से लगातार 2-3 विकेट आते हैं तो ये मैच फिर से एक बार पलट सकता है। मैच जीतने का मौका यहाँ पे बन सकता है। एक गेंद अभी भी इस ओवर की आना बाकी है। 14 रन बोर्ड पर लग चुके हैं। 6 रनों की और जरूरत। ये लीजिए, सामने पड़ी हुई गेंद ओवर पिच थी, उसे बहुत ही खूबसूरती के साथ उछाल कर खेला है डीप मिड विकेट सीमा रेखा के बाहर। दर्शक दीर्घा में फिर से एक बार ओमकार हरपाल के बल्ले से आणि निलेश निखिल